स्त्रीच्या भावना समजून घेणारी एक हृदयस्पर्शी कविता। रूढी, परंपरा, समाजाची बंधनं आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली ती स्वतःची ओळखही कशी हरवून जाते याचा उलगडा करणारी ही कविता। चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा ती भांबावली। अरे लग्न झालंय, मुलं मोठी, छान सगळं चाललंय म्हणाली। तो हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला। ती पुढे म्हणाली, आणि कसं आहे, मला हे असं आवडतच नाही। मी बरीने, माझे काम बरे, अशा गोष्टीसाठी माझ्याकडे वेळही नाही। तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला। हो हो तेच ते, इथे सगळ्यांचीच नजर असते, सगळ्यांना उचापती पडल्यात, प्रमोशन तोंडावर आहे, साध्या साध्या गोष्टीचेही काहूर करतात। तो पोट धरून हसला आणि म्हणाला, अगं म्हणूनच मी मैत्री म्हणतोय तुला। इतके बोलताना धाप लागलेली तिला। चहा तर थंडगारच निवून गेलेला। मग अचानक तिच्या डोळ्यात उष्ण उष्ण पाणी। कित्येक दिवसात खरे तर असे म्हटलेच नाहीये कुणी। त्याने शांतपणे खिशातून रुमाल काढला, सहजतेने तिच्या समोर धरला। मग ती अजूनच कोसळली, अजूनच स्पुंदली, डोळ्याच्या काठाने मनसोक्त वाहिली। यावेळी तो हसला नाही, तिच्या नजरेत पाहून म्हणाला, इतक्याच साठी तर मी मैत्री म्हणतो तुला। कधी कधी नात्याचं नाव देणं गरजेचं नसतं, फक्त एक माणूस म्हणून कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपली विचारपूस करावी, एवढंच पुरेसं असतं। मित्रांनो, ही कविता आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच मित्रांनो, अजून आपण मराठी संस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, अशाच कविता ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी। धन्यवाद।